नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचा चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो आता आम्ही ना म्हणजे अशा फेजमध्ये आहोत जिथे आमचे एक्झाम जस्ट संपत आले. येस, ठीक आहे. तरी पण आपण एक्झाम मध्ये पण बॅक टू बॅक शूटिंग चालू आहे भाई. हो, आपण 2-3 गोष्टी एकत्र करतो आहोत. सगळं एकत्र प्रेशर आलेलं आहे आमच्यावरती, पण तरी आम्ही एकदम हसत खेळत राहतो, मज्जा करतो. आणि हे जेव्हा आम्ही स्टुडिओमध्ये येतो तेव्हा कसं आम्ही सगळं विसरतो बाहेरचं जग. आम्हाला फक्त क्वेश्चन विचारायचे भाई. हां, सो आता आमच्याबरोबर आजच्या एपिसोडमध्ये ज्या गेस्ट आहेत आपण त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधणार आहोत आज, कारण त्या आम्हाला हेल्प करणार आहेत टू मॅनेज थिंग्स. आणि खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे भाई. हो, जो आपण लाईक त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही. येस, खरं आहे. पण आज आम्ही त्याच्यावरती ओव्हरशॅडोइंग करून आपण थोडं त्याच्याबद्दल बोलून आम्हाला पण हेल्पफुल टिप्स मिळतील. आता पुढे अजून एक सेमिस्टर आहे आमचं, सगळं कोपअप करणार आहोत. सो आता तुम्ही स्टिक राहा, कारण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आजचा पॉडकास्ट खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार. सो आपण डायरेक्ट एपिसोडमध्ये जाऊयात आदू. येस, तर नेहाताई, वेलकम टू बोलूया बिंदास. तर सर्वात पहिला आपल्या ऑडियन्सला तुझा एक छोटा इंट्रोडक्शन दे. सो हाय एव्हरीवन, माझं नाव नेहा आणि मी फाउंडर आहे बुक माय थेरपीसाठी. हे एक मेंटल हेल्थ ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहे जिथे थेरपिस्ट आणि इंडिव्हिज्युअल्स हे एकमेकांना मॅचिंग सर्व्हिसेस थ्रू भेटू शकतात. राईट नाव ऑन्टॅरिओमध्ये आमचं फोकस आहे, बट इव्हेंच्युअली आम्ही विचार करत आहोत दुसऱ्या प्रोव्हिन्सेसमध्ये पण जायला. तर हे ऐकून चांगलं वाटलं, पण तुम्ही इंडियामधून कुठून आहात, काय करायचे, इकडे कधी आलं, आणि या फील्डमध्ये तुम्ही कसे, म्हणजे या फील्डमध्ये तुम्ही आधीपासून इंडियापासूनच तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि ह्या फील्डमध्येच जायचं हे तुम्ही कसं ठरवलं? मी मुंबईमधनं आहे आणि ह्या फील्डमध्ये जाण्यासाठी बरेच कारणं आहेत, पण टॉप 2 और टॉप 3 बोलायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल माझं लहानपणापासून सायकॉलॉजी ह्या फील्डशी खूप इंटरेस्ट आहे की ह्युमन माइंड कसं काम करतं, कोण कसं बिहेव करतं. आणि त्याच्यासाठी मी अगदी म्हणजे यू नेम इट सगळे बुक्स वाचले आहेत सायकॉलॉजीसाठी. सो दॅट्स वन पॅशन. सेकंड थिंग इज, इकडे मी इमिग्रेट झाले तर तेव्हा मी स्टुडंट म्हणून आले होते इकडे कॉनेस्टोगा कॉलेजमध्ये, आणि दॅट वॉज 2019. आणि 2020मध्ये कोविड, एव्हरीथिंग शट. म्हणजे अगदी एवढं फिअर ऑफ, जेवढे माझे फिअर्स होते ना अबाउट मुव्हिंग अब्रॉड, सगळे पटकन डोळ्यासमोर आले, इन्क्लुडिंग की व्हॉट इफ लाईक आय नेवर गेट टू सी माय फॅमिली, बिकॉज सगळं शट आहे आणि आपल्याला माहितीच नाही काय होणार आहे. राईट. आणि इन्क्लुडिंग लाईक मेनी अदर्स. सो त्या प्रोसेसमध्ये काय झालं की अनफॉर्च्युनेटली माझी आजी आहे, सो शी वॉज नो मोर, आणि तो धक्का खूपच जास्ती बसला. आता मी इकडे एकटी आहे, माझी पूर्ण फॅमिली तिथे आहे. आता मी त्यांच्याशी ओपनली बोलू नाही शकत की मी काय फील करते, बिकॉज लहानपणापासून मी आजीबरोबरच वाढले. माझे आई बाबा जॉबला होते. ऑफकोर्स मी आईबाबांबरोबर पण खूप टाईम स्पेंड केला, पण आजी वॉज लाईक द सेंटर, लाईक सेन्स ऑफ बिलॉंगिंग माझं तिकडनं जास्ती येत होतं. आणि आता तीच नाही आहे. आणि टू मेनी अनसर्टिनिटीज की आपल्याला स्टुडंटवरनं वर्क विजा मिळेल नाही मिळेल, PR काय होतं आहे, आपण इथे किती दिवस राहतो आहे, लोन आहे, लोन कसं काढायचं आहे, खूप प्रश्न, लॉस, भीती खूप एक वरच्या लेवलला गेली होती. तर तेव्हा मला रिअलाईज झालं की मला हे फेस करायचं आहे, जे काही आहे ते. आय डोंट नो मी कसं करेन, पण मला फेस करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी पाहिलं की आपल्याकडे कॉनेस्टोगा कॉलेजमध्ये काउन्सिलिंग सर्व्हिसेस आहेत. तर मी त्यांना अप्रोच केलं, पण ते अप्रोच करताना पण माझ्या मनात असं होतं की अरे कोणी माझ्या रूममेट्स आहेत तर ते माझ्या क्लासमध्येच होते की मला कोणी बघायला नको की मी यार काउन्सिलिंगला जाते, कारण मी त्यांना काय उत्तर देऊ, लाईक फिअर ऑफ जजमेंट, राईट. पण म्हटलं की ठीक आहे, ऑनलाईन आहे, कदाचित म्हणजे तो फेज असा होता की आम्ही जात होतो, कोविड वॉज देअर, पण काही शट नव्हतं झालेलं. सो ते सगळे खूप एव्हरीवेअर, आय वॉज एव्हरीवेअर. सो मला समजे ना की काय करू. तर म्हटलं की ठीक आहे, ॲटलिस्ट मी एक चान्स घेऊन बघते. अशा वेळेला जाते की जिकडे आमचं लेक्चरच नाही आहे, म्हणजे कोणी मला बघू पण शकणार नाही. तर ते एक होतं. मग मी त्यांना रीच आऊट केलं. फॉर्च्युनेटली ऑनलाईन थेरपी चालू झाली
आणि त्याच्यानंतर पण मग हा प्रश्न होता की मग मी माझ्या रूममध्ये कसं बसून घेऊ, बिकॉज आम्ही शेअर करत होतो रूम, आणि ऑब्व्हियसली मला माझे सगळे प्रॉब्लेम्स सगळ्यांसमोर नव्हते बोलायचे फॉर प्रायव्हसी रिझन्स. पण दिस वॉज अ फर्स्ट स्टेप. आणि हळूहळू जेव्हा थेरपी लाईक प्रोग्रेस झाली वन आफ्टर अदर, आणि तेव्हा मला समजलं की यार ह्या गोष्टीमध्ये किती जास्ती स्ट्रेंथ आहे. असं काही होणार नाही आहे की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, ठीक आहे ना, आपल्याला वर्क परमिट पटकन नाही मिळणार, PR पटकन नाही मिळणार, तुमचे सोल्युशन्स नाही मिळणार, पण ती जी स्ट्रेंथ असते ना, तो वेळ काढायला आणि तो जो विश्वास आपण आपल्यावरती बसवतो ना, की ठीक आहे यार मी आजचा दिवस पण काढेन आणि आज दिवसाभरामध्ये मे बी 90% सगळे वाईट न्यूजच आहेत, पण ते 10%ला मी हँग ऑन होईन आणि उद्याच्या दिवसासाठी मला होप मिळेल. हे मला हळूहळू अशा बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. आणि मग मला असं वाटलं की यार येस ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ तर आहे, पण राईट एव्हरीबडी बिसाइड मी कोणी का बोलत नाही आहे ह्याच्याबद्दल, कारण का ही एवढी पॉवरफुल गोष्ट आहे. मग याला शेम का आहे? आपण का विचार करतो असं की यार, इन्क्लुडिंग माय सेल्फ, की मला कोणी बघायला नको मी थेरपी घेते तर, प्लस मी माझ्या घरी पण नाही बोलू शकत, लाईक डिस्कस ते म्हणतील अरे बापरे आमच्या मुलीला काय झालं एवढ्या लांब, ती 15,000 किलोमीटर. आता घरी जर बोललो मेंटल हेल्थ इश्यू, कोणीतरी काला जादू केलाय, नजर लागली. सो ते तुम्ही जसे बोललात की आमच्या पण मनात तोच क्वेश्चन असतो की आपण लाचतो या सगळ्या गोष्टी, आणि किंवा आपण विचार करतो की लोक जज करतील मला. हा तेच एक बेसिक गोष्ट. आणि युजली कसं होतं की आपण इंडियामध्ये हे कल्चर नव्हतं ऑफ लाईक बिईंग इन टू लाईक मेंटल हेल्थ आणि त्याच्यासाठी थेरपी घेणं अंटिल 2015-16. कारण मी बघत आलो आहे युजली आपल्याला लहानपणापासून स्ट्रेस व्हायचा, एन्झायटीज व्हायचे, जे आपल्याला डिप्रेशन व्हायचे, हे आम्हाला टर्म्स माहितीच नव्हते. हे जे टर्म्स आपल्याला हळूहळू कळायला लागले, आपल्याला ते व्हायचं, पण ते घरी जे आम्ही सांगायचं आपण घरी एकच गोष्ट का मला टेन्शन आलं, मला कळत नाही, एक्झाम्स आहेत, कमी मार्क्स पडलेत, घरचे सगळे बोलत आहेत हे होत आहे ते होत आहे, अभ्यासावर लक्ष नाही, 10th आपला अभ्यास आहे की अभ्यास फक्त 10th आणि 12th कर असं. आणि तेच जसं होप की आता 10वीपर्यंत कर, नंतर तर मजा आहे, मग 12वीपर्यंत मग मजा आहे. याच्या बेसिसवरती मी तरी माझं असं होतं की 10वी झाली अरे अभ्यास नाही, पण नंतर परत 12वी अरे आता अभ्यास नाही, अरे ग्रॅज्युएशन करावं लागेल, ग्रॅज्युएशन झालं अरे अभ्यास नाही, अरे कॅनडाला यावं. सो ते एक अशी जी प्रोसेस होती त्यात मेंटल हेल्थ एफेक्ट झाली. पण मित्र पण असे आमचे आहेत 101. सो आमच्याकडे सोल्युशन नाही. आणि ते आता आम्ही इथे पण मी मित्र बघतो आहे माझे ज्यांना सगळं कोपअप करणं, कारण पार्ट टाईम, अभ्यास, लोन जसे तुम्ही म्हटलात, ह्या 3 गोष्टी मॅनेज करणं, त्यात ते बर्डन. आणि जर कोणी मित्राला येऊन सांगतं की मला असं होतं यार काय करू, अरे मी ते थेरपीला जायचा विचार करत होतो, हे थेरपीला, सर हे कसं आपण काय म्हणतो नलिफाय करून त्या गोष्टीला एक इम्पॉर्टन्स देऊ शकतो की आता जर माझ्याकडे कोणी मित्र आला, सो हाऊ शुड आय अप्रोच इट? फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे, आय थिंक 2 गोष्टी इथे ऑपरेट होत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल इज इंटरनल जजमेंट, राईट, आणि दुसरं आहे की लोक काय म्हणतील. सो राईट नाव मी काय सांगू शकते की तुमच्या हातात हे कधीच नाही आहे, आउट ऑफ कंट्रोल आहे की लोक काय म्हणतील, सो त्यांना जाऊ दे. इंटरनल स्ट्रेंथ डेव्हलप होण्यासाठी तुम्ही हा विचार करा की आत्ता मी टेन्शनमध्ये आहे ना, आत्ता मला खूप वाईट वाटतंय, मी खूप डिप्रेस्ड आहे, तर हे डिप्रेशन बाजूला काढण्यासाठी कोण उभं आहे माझ्या आजूबाजूला? कोणी नाही आहे, मी स्वतः आहे, मला स्वतःची मदत करायची आहे. दॅट्स वन. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता ना की तुमचा फ्रेंड तुमच्याकडे आला सांगायला की येस मला थेरपीची गरज आहे, देन विदाऊट जजमेंट, विदाऊट त्याला कुठलीही लेबल न लावता एकदा ऐकून घ्या, त्याचं 5 मिनटं का होईना ऐकून घ्या, बसा त्याच्याबरोबर, आणि कुठलाही सल्ला नका देऊ. काय माहिती त्याला फक्त मन मोकळं करायचं असेल, तो क्षण फक्त त्याला कोणाशी तरी बोलायचं असेल, कितीतरी आपले आवाज आपल्या आतमध्ये पण असतात की नाही, खरं, पण त्याला फक्त बोलायचं असेल, हू नोज. सो ऐकून घ्या. आणि त्याला असं वाटलं की तुम्हाला असं वाटलं त्याच्या बोलण्यावरनं की येस खरोखर गरज आहे आणि त्याला थेरपीकडे जायला हवं,
देन रिसोर्सेस आहेत, जसं की कॉनेस्टोगा कॉलेजमध्ये स्वतःचे काउन्सिलिंग सर्व्हिसेस आहेत. आणि बाय द वे तुम्ही त्याच्यासाठी लोनमध्ये तुमचं एक अमाऊंट भरता. जेव्हा तुम्ही ट्युशन फीज घेता ना, तर तेव्हा तुम्ही इन्शुरन्स पण पे करता, राईट. यू आर तुम्हाला ते सर्व्हिसेस घ्यायला पाहिजेत, ते तुमच्यासाठी फ्री आहेत, तुम्ही बिलकुल पे करायची म्हणजे नॉट रिक्वायर्ड. पण हे तर झालं की समज माझा कोण फ्रेंड माझ्याकडे आला बोलायला, राईट. बट आता कोण असेल समज सिंगल पर्सन ज्याला प्रॉब्लेम आहे, बट त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे बोलायची कोणासोबत, तो हाऊ ही शुड. तर म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की हिंमत नाही आहे, तर असे कुठले फॅक्टर्स तुम्ही इमॅजिन करताय ज्याच्यामुळे तुम्ही असं सांगताय की ह्याला हिंमत नाही आहे? लाईक सपोज आय एम गोइंग थ्रू डिप्रेशन, ओके, बट आय डोंट नो की मी काय कोणाला बोलू, कोणासोबत बोलू ते मला माहित नाही, तर काय कर. म्हणजे तुम्हाला कोणाशी बोलायचं हे माहिती नाही, काय बोलू हे समजत नाही, कोणासोबत बोलायचं ते माहित नाही मला, कोणासोबत बोलायचं. ओके, सो तुमच्या आजूबाजूला म्हणजे मी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करते. आय एम ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट इन कॅनडा. ओके, मी फक्त परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करते, सो आय कॅन आन्सर. ओके. सो काय तुमच्या आजूबाजूला लोक आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत राईट नाव, और आहेत ना? सो पण तुम्हाला माहिती नाही की मी काय बोलू, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला चहा आवडतो का? हो. त्याला इन्व्हाइट करा, तुमचा कोणी फ्रेंड असेल तो, आणि त्याला सांगा की मी फक्त चहा पिऊया यार, बस ना माझ्याबरोबर, मला असंच चहा प्यायचा आहे, मला कंपनी हवी आहे. ओके. लाईक ब्रेक द पॅटर्न. ठीक आहे, जे तुम्हाला बोलायचं आहे त्या मोमेंटमध्ये नका बोलू, जस्ट माइंड डायव्हर्ट करून मे बी त्याच्याबरोबर तुम्हाला कुठला व्हिडिओ गेम आवडतो तो खेळा. ओके. ॲट दॅट मोमेंट. हे का गरजेचं आहे? कारण का कधी कधी काय होतं, आपण एका लूपमध्ये जातो, ओव्हर थिंकिंगच्या मध्ये, आपल्याला कळतच नाही की रियालिटी काय आहे आणि आपल्या डोक्यात काय चालू आहे, आणि एकदम आपण एका चीजवरच फोकस करतो, तेच आणि त्याचे सोल्युशन मिळत नाहीत. सो तो पॅटर्न ब्रेक करण्यासाठी हे करा, नंबर 1. नंबर 2, आता तुम्हाला नॉट नेसेसरी की याच्यामुळे सोल्युशन येईल, मी असं बिलकुल नाही म्हणत आहे, पण त्या मोमेंटमधून तुम्ही बाहेर निघालात ना, देन विजिट इट बॅक. जर्नलिंग आवडतं का? नाही आवडत, पण तुम्हाला बोलायचं आहे ना, जस्ट फ्रेंड बरोबर तुम्ही मस्त चहा प्यायलात किंवा फॉर एक्झाम्पल लाईक व्हिडिओ गेम खेळलात. आता नेक्स्ट स्टेप अशी असू शकते की स्वतःला होप कसा द्याल तुम्ही, राईट, त्या परिस्थितीमधनं बाहेर पडायला. तर फॉर एक्झाम्पल गुड टू टॉक काउन्सिलिंग आहे, ते फ्री ऑनलाईन आहे सर्व्हिसेस. एनीबडी की जे की पोस्ट सेकंडरी स्टुडंट आहे त्यांना तुम्ही फोन करू शकता, डझंट कॉस्ट मनी. आणि पण त्यांचा कॅच असा आहे की 17 to 25 इयर्सच्या मध्ये असायला पाहिजे. 2 आहेत. ओके. तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता, आणि म्हणजे तुम्हाला तुमच्याच रूममध्ये बसून अगदी मस्त त्यांच्याबरोबर कुठल्याही विषयावरती गप्पा मारू शकता तुम्ही, राईट. तर ते तुम्हाला डिरेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारणार किंवा तुमचं फक्त ऐकून घेतील, दॅट्स ऑल. आय होप आय आन्सर्ड राईट. ओके. दॅट्स फर्स्ट. म्हणजे अगदी तुम्हाला ताबडतोब मदत पाहिजे असेल ना त्यावेळेला. अदरवाईज तुम्ही मेंटल हेल्थ सर्व्हिसेस आहेत लाईक बुक माय थेरपी, जी माझी आहे, तर यू कॅन रीच आउट एनी टाईम, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे मराठी बोलणारी थेरपिस्ट पण आहे. सो नेक्स्ट एपिसोडला आता. पण नाही, खरं हे खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आम्ही डिस्कस, आणि हा असा फर्स्ट टाइम हा आमचा असा पहिला एपिसोड असेल की ज्यात आम्ही असं कोणत्या तरी एक अवेअरनेसला टच करायचा प्रयत्न करत आहोत, आणि ते ॲक्च्युली आन्सर होत आहेत. म्हणजे तर हे तरी आमचे क्वेश्चन्स झाले, तर आम्ही तुम्हाला पण हेच सांगू, तुमचे पण काय क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये टाका. आणि आम्ही दीदीचं सगळं जे काय तिचे लिंक्डइन प्रोफाईल्स, तिचं जे काय पोर्टल्स वगैरे असतील, आम्ही सगळे त्याचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहोत. सो तुम्हाला जर डिरेक्ट क्वेश्चन आमच्यापर्यंत नाही आणायचे, आणि आमच्यापर्यंत आणू पण नका, कारण आम्ही नाही आहोत ते आन्सर करायला. सो इट इज बेटर, आपल्याकडे खूप चांगले एक्सपर्ट्स आहेत, तुम्ही डिरेक्टली त्यांना जर कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला हेल्प करायला नक्की, काहीतरी हेल्प तर नक्कीच होईल. सो खूप भारी वाटलं बोलायला. सो आम्हाला तर हे ऐकून म्हणजे थोडे सोल्युशन्स आम्हाला पण मिळत आहेत, कारण आम्ही पण स्टुडंट आहोत आणि जस्ट आमचे सेमिस्टर असे संपत आलेत आणि ते प्रेशरमध्ये आहोत, पण आता हे थोडं हेल्प करेल. सो आता तुम्ही जसं बोला की तुमचं स्वतःचं बुक माय थेरपी म्हणून तुमचं स्वतःचं एक पोर्टल, आणि तुम्ही
ते सुरू केलं आहे. सो ते सुरू करण्याच्या मागे एक रिझन, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या आजीचं जेव्हा डेथ झाली तो तुमच्या आयुष्यातला फेस, आणि दिस पॉईंट इज की तुम्ही बुक माय थेरपीची एक पूर्ण हे घेऊन लोकांची मदत करतात ज्या तुम्ही याच्यातून. सो ती कशी जर्नी होती, की का तुम्हाला काय मोटिवेशन होतं त्याच्या मागे? अ व्हेरी इमोशनली हेवी क्वेश्चन. सो बेसिकली जेव्हा म्हणजे मला समजलं की आजी नाही आहे आता, तर पहिले फ्यू मंथ्स तर मला समजे ना की मी काय करू, कारण का खूप गिल्ट पण होती की यार जर म्हणजे अशा मोमेंट्सला आपण तिथे असायला पाहिजे ना, पण परिस्थिती माझ्या बाहेर होती कंट्रोलच्या. लाईक सगळं बंद होतं, एअरप्लेन्स बंद होते, माझ्याकडे विजा पण नव्हता. आपलं ते TRVला होतं ना, पण स्टुडंट विजा झाल्यावरती 2 वर्षांनी म्हणजे PR झाल्यानंतर मला TRV मिळाला. कॅन यू इमॅजिन, लाईक IRCC. सो ते पण नव्हतं माझ्याकडे आणि मला कळत नव्हतं की मी काय करू. सो बरेच महिने मी विचार करत होते की माझी आजी आहे ना, तर ती जर का आत्ता असती इथे तर तिला काय आवडलं असतं मी केलेलं, किंवा तिची अशी इच्छा काय होती. तर मला नेहमी आठवतं की ती मला म्हणायची की स्वतःची काळजी घे आणि पुढे जा. खूप इमोशनल मोमेंट आहे का, लिटरली मला ते मोमेंट्स आठवत आहेत. कारण का यार जेव्हा मी निघाले ना स्टुडंट म्हणून, तर मला माहिती नव्हतं ना की ती लास्ट भेट असेल आणि परत कधीच मी आजीला बघू नाही शकणार, आणि ती फिलिंग घेऊन मला माझं पूर्ण आयुष्य जगायचं आहे. सो मला नेहमी असं वाटायचं की यार आजीला काय आवडेल, आजीला आपण कसं ट्रिब्यूट देऊ शकतो. तर आजी नेहमी म्हणायची की स्वतःची काळजी घे आणि मस्त राहा, खुश राहा. तर म्हटलं की मी ट्राय करू शकते आजी. पण म्हणजे मी कॉन्व्हर्सेशन करत होते लाईक, पण प्रार्थना करत. पण आपल्याकडे कशी ती कन्सेप्ट आहे ना रिबर्थची आपल्या हिंदूमध्ये. तर मला असं वाटायचं की आजीचा रिबर्थ होणार आता, आणि ती जिथे कुठे असेल ना खूप खुश राहू दे आणि तिला बेस्ट ऑफ बेस्ट लाईफ मिळू दे. पण हाऊ इज इट पॉसिबल, लाईक ती एक कन्सेप्ट आहे आणि आय डोंट नो इफ इट्स ट्रू ऑर नॉट, पण मी काय करू शकते, असे प्रश्न वारंवार असायचे. तर मला वाटलं की वेट अ सेकंड, मी थेरपी घेतलेली आहे, सो आय नो द पॉवर ऑफ थेरपी. आणि मनातनं माझ्या खूप पॉझिटिव्ह वाईब्स निघाल्या आणि लाईक फॉर द थेरपिस्ट. सो असं मला वाटलं की यार ह्याचा अर्थ असा असेल की जे कोणी थेरपी घेतं ना, तर ते लोक पण चांगला भाव ठेवणार आणि ब्लेसिंग्स म्हणू शकतो आपण, रिगार्डलेस ऑफ काय वय आहे वगैरे, पण ब्लेसिंग्स पण. बट हाऊ डू आय डू दॅट, लाईक तर असं लाईक वन थिंग लेड टू अदर. आणि मग मला समजलं की जर का बाय एनी चान्स द पॉवर ऑफ थेरपी मी सगळ्यांपर्यंत पोचवू शकले, आणि इफ लाईक एका माणसाला पण हेल्प झाली ना, एक माणूस, आणि त्या माणसाचे ब्लेसिंग्स जर का माझ्या आजीला मिळाले ना, बस खूप खुश होईल. पण मला लॉजिस्टिकली कळायचं नव्हतं की हे कसं करणार मी, कारण का हे तर एक आहे की तुम्हाला एक आतून काय फील होतं, आणि एक आहे प्रॅक्टिकॅलिटी की खरोखर त्याची मार्केटला डिमांड आहे का थेरपीची. बिकॉज आपल्या कम्युनिटीमध्ये फार असं म्हटलं जातं, थट्टा उडवली जाते ना, तर काय गरज आहे का थेरपीची वगैरे. सो त्या प्रोसेसमध्ये ते सगळं फिगर आउट करताना मी खूप लोकांशी बोलले, राईट, इन इंडिया इथे पण. आणि मग काय झालं तर कॉनेस्टोगामध्ये व्हेंचर लॅब आहे, तर मी तिथे इंटरव्ह्यू दिला. तर ते त्यावेळेला लॉन्च आय थिंक सेकंड बॅच होती मी. तर त्यावेळेला ते ज्या लोकांना म्हणजे ज्या स्टुडंट्सना कंपनी लॉन्च करायची आहे आफ्टर कम्प्लिटिंग युअर कोर्स, किंवा जेव्हा तुम्ही कोर्समध्ये आहात लास्ट सेमिस्टर असा काहीतरी प्रकार होता, तर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता आणि प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट किंवा त्याची व्हॅलिडिटी किती आहे मार्केटमध्ये हे समजायला पाहिजे. तर मी इंटरव्ह्यू दिला. पहिल्यांदा तर त्याने मला रिजेक्ट केलं बिकॉज माझी आयडिया खूप वेगळी होती त्यावेळेला. पण नंतर मग मी पॉलिश केलं आणि परत यावेळेला मी रिसर्च करून गेले, मार्केट स्टॅटिस्टिक्स घेऊन गेले, आणि तिकडनं मग मी 4 मंथ्सचा एक प्रॉपर प्रोग्रॅम केला, जिथे मला समजलं की अरे सायकोथेरपिस्ट हा वेगळा माणूस आहे, सायकोलॉजिस्ट वेगळा आहे, सोशल वर्कर वेगळा आहे, सायकियाट्रिस्ट वेगळा आहे. तर आता इथे हे सगळे कसं आपण मापणार ना, कोण कुठे बसले, आणि मला कसं कळेल की हा म्हणजे खरोखर त्या लेवलचा आहे की हा थेरपी देऊ शकतो. कारण सल्ला द्यायला तर प्रत्येक माणूस लाईक तर
खूप इझी आहे ना. सो हे सगळं मला त्या व्हेंचर लॅबच्या प्रोसेसमधनं कळलं. सो जेव्हा पटकन नॉट पटकन बट फास्ट फॉरवर्ड लाईक 2022च्या एंडमध्ये जेव्हा माझा PR झाला, मी सगळ्यात पहिली गोष्ट ती केली की मी आजीच्या नावाने कंपनी रजिस्टर केली फेडरली, SJ मेंटल हेल्थ. आजीचं नाव S1 आहे सो तसं. आणि त्यानंतर मग मी ऑपरेटिंग नाव ठेवलं बुक माय थेरपी. आणि लेटर लाईक 2023 एप्रिल टू ऑगस्टच्यामध्ये मग आपण ऑपरेशन्स चालू केले, लाईक मार्केट रिसर्च, ही सगळ्यांना लाईक जे थेरपिस्ट आहेत त्यांना ऑनबोर्ड करायला आपण म्हणजे मी एक प्रॉपर पिच प्रिपेअर केली. त्याच्यानंतर आत्ता राईट नाव 15 थेरपिस्ट आहेत आणि 1 लाईफ कोच आहे. आणि त्यानंतर ह्याचे मेन ऑफरिंग्स असे आहेत ना की जेव्हा मी थेरपी घेत होते कॉनेस्टोगा कॉलेजमध्ये, तर ती ना आपल्या कल्चरमधनं नव्हती. आणि बऱ्याच गोष्टी मला तिला मांडायला पहिलं तर मी मराठीत विचार करते. सिम्पल आहे, मी मराठी आहे तर मी मराठीत विचार करते. आणि मग मी ट्रान्सलेट करते इंग्लिशमध्ये. आता ते केल्यानंतर मी विचार करते की मी ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलले की नाही, की मी घोळ घातला. मला तसंच वाटायचं. आणि त्याच्यामध्ये एवढे ते स्ट्रगल आणि कॉन्फ्लिक्ट व्हायचं. म्हटलं की व्हॉट इफ हा लँग्वेज बॅरियर आपण काढून टाकला आणि थेरपी अशी ऑफर करायला लागलो की ज्याची जी नेटिव्ह लँग्वेज आहे तर तो त्या भाषेत बोलेल ना, कारण का कॉन्टेक्स्ट पण तो बदलतो. आता फॉर एक्झाम्पल जर का मी पंजाबी असते तर जनरेशन वाईज मी एक डिफरंट कल्चरमध्ये वाढली आहे. प्लस मी इथे आल्यावरती खूप डिफरंट वर्ल्ड पाहिलेलं आहे वर्सेस आपण लाईक महाराष्ट्रीयन्स राईट. खूप डिफरंट वर्ल्डमध्ये मोठे झालेलो असतो. आणि इथे येऊन पण आपण खूप ॲटलिस्ट आय कॅन टॉक अबाउट माय सेल्फ की खूप गोष्टींचा सेन्स बनवायचा प्रयत्न करतो. अरे ह्यांच्याकडे असं चालतं का, म्हणजे माझे पंजाबी रूममेट्स होते म्हणून लाईक असं असतं का यांच्याकडे, आपल्याकडे असं नसतं. सो कल्चरल डिफरन्स आला की नाही आणि प्लस लँग्वेज पण डिफरन्स आला. सो दॅट इज वाय ह्याची मेन ऑफरिंग मी अशी ठेवली की थेरपी इन द लँग्वेज ऑफ युअर चॉईस. लँग्वेज बॅरियर नसायला पाहिजे. तर त्यात आपले मराठी थेरपिस्ट वगैरे पण आहेत का? येस, राईट नाव आपल्याकडे आहे एक. मला एक क्वेश्चन आहे. जसं तुम्ही आता बोललेत व्हेंचर लॅबमध्ये वगैरे तुम्ही होतात, वरतून तुम्ही हा बुक माय थेरपीवरती खूप आय थिंक 15 वगैरे डॉक्टर्स आहेत राईट, एक थेरपिस्ट. तर मग हे तुम्ही स्वतःनी बिल्ड केलं की डू यू हॅव अ टीम अँड डिड यू एनी रेज एनी फंड्स? सो दॅट्स अ गुड क्वेश्चन. मी स्वतःनी बिल्ड केलं आहे. पण ऑफकोर्स मी हेल्प पण घेतली, कारण का माझे फ्रेंडचे फ्रेंड होते इंडियामध्ये. तर मी डेव्हलपर नाही आहे ना, मी थेरपिस्ट आहे. सो मला डेव्हलपर्सची पण लँग्वेज शिकायची आहे, मला थेरपिस्टची पण लँग्वेज शिकायची आहे. सो वन वुमन शो मी त्यांची थोडी हेल्प घेतली. आणि त्याच्यानंतर मग वेबसाईट डेव्हलप केली. त्याच्यानंतर थेरपिस्टशी बोलायला व्हेंचर लॅबची मला हेल्प झालेली की कोणाशी काय बोलायचं आहे, कोणाला कसं अप्रोच व्हायचं आहे. सो ओके. सो आत्ताही फक्त तुम्हीच आहात का, म्हणजे ते सांभाळणार आहे, की डू यू हॅव अ टीम नाव लाईक ॲटलिस्ट 1 or 2 पीपल विथ यू, की तुम्ही एकटेच सगळं करत आहात सध्या? फॉर नाव माझ्याकडे 2 व्हॉलेंटियर्स आहेत जे की सोशल मीडियासाठी कॉन्टेंट क्रिएट करतात. ओके. इन द पास्ट 2 व्हॉलेंटियर्स होते जे की तेच काम होतं की ते ब्लॉग्स वगैरे लिहितील SEO रँकिंगसाठी, आणि मी पण म्हणजे शिकतेच आहे. सो फॉर नाव नो फंड्स, कम्प्लिटली बूटस्ट्रॅप्ड. हो, कूल कूल. पण खरंच तुम्ही जे करतात ना ते खूप भारी काम आहे. आणि म्हणजे आपल्यामुळे लोकांना हेल्प होते, त्याच्यासारखं पुण्य नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे खूप सही. आणि ह्याच्यामुळे आपल्या आता हे जेव्हा आपण हे तर टाकणारच आहोत, आणि तुम्ही प्लीज तुमचे सगळे लिंक्स, तुमचे इंस्टाग्राम्स, तुम्हाला जशी आमच्या साईडने हेल्प होऊ शकते, तुमचे जे काय सोशल मीडिया हँडल्स असतील किंवा तुमच्या म्हणजे तुमचं जर काय असं एक चॅनल वगैरे असेल तेही तुम्ही द्या, सो दॅट लोक डायरेक्टली तुम्हालाच कॉन्टॅक्ट करायला आणि त्यांनाही कळेल आणि ह्या गोष्टीतून लोकांना मदत होईल, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण आम्ही तर कोणीच नाही आहोत हे सांगणारे. आणि हे आमच्यासाठी पण एकदम पहिला एक्सपिरियन्स आहे की असं कोणीतरी एक इंडस्ट्री स्पेशलिस्ट, जे आम्ही गेल्या वेळी एक वेगळी फील्ड बघितलेली, त्यात पण आम्ही नवीन शिकलो काहीतरी, जो आता लेटेस्ट आमचा 11वा एपिसोड झाला. आणि आज पण आम्ही काहीतरी एकदम नवीन वेगळं म्हणजे हे माहिती तर होतं पण त्यातलं इनडेप्थ आम्हाला काही हे नव्हतं. सो तुम्ही ॲटलिस्ट एक चॅनल आणि एक ब्रिज बनत आहात ज्याला मदत हवी आहे आणि जो मदत करायला तयार आहे.
पण तुम्ही आहात म्हणून तो एक व्यक्ती हिंमत करून त्याच्या त्या सेट गोलवरती पोहोचतो. सो त्यासाठी जे सगळ्यांनाच भारीच वाटत असेल, पण आम्ही पण थँक्यू बोलतो की हे सुरू केलात तुम्ही. आणि असं मल्टिपल लँग्वेजेसमध्ये ज्यांना कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये. इट्स अ व्हेरी नाईस कॉन्सेप्ट. आणि तुम्ही खूप असेच ग्रोथ करत राहा. तुम्हाला जी काय हेल्प, आणि आम्ही पण, मी सांगतो, जर तुम्हाला अजून काही हेल्प हवी असेल तुमच्या बिझनेसशी रिलेटेड, की इन केस तुम्हाला सोशल मीडियामध्ये काही करायचं असेल किंवा तुम्हाला कसलीही प्रमोशनल व्हिडिओज वगैरे करायचं, आम्ही आहोत. आम्ही पण फिल्म लाईन, म्हणजे वी आर फ्रॉम टेलिव्हिजन लाईन. सो इफ यू नीड एनिथिंग वी आर डाऊन टू हेल्प यू अँड व्हॉलेंटिअरली, लाईक टू बी व्हेरी ऑनेस्ट, कारण हे खूप सही काम आहे. थँक्यू सो मच. नाही, तुम्ही पण खूप छान काम करताय, कारण का तुम्ही लाईक आता स्टुडंट्स आहात आणि लाईक आय सेड, लाईक यू आर वे अहेड ऑफ युअर टाईम. जर का तुम्ही ऑलरेडी स्वतःला 5 वर्ष पुढे नेलंय, मला आय कॅन कम्फर्टेबली से. थँक्यू सो मच. कारण तेच आहे. आणि मी आता जेव्हा तुम्ही येणार होते एपिसोडमध्ये, सो मी तुमच्याबद्दल थोडासा रिसर्च केला, तुमच्या कंपनी आम्ही सगळं बघत होतो. सो तुम्हाला आता एक अवॉर्ड मिळाला मध्यंतरी. सो काय होता तो अवॉर्ड, त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं की तो अवॉर्ड, कारण इट इज अ व्हेरी बिग डील. आम्ही वाचलं, आम्हाला माहिती आहे, आम्हाला हे लोकांनाही कळलं पाहिजे, कारण तुम्ही ऑल अलोन एकट्याने एवढी कंपनी उभी केली. सो त्याचं अप्रिशिएशन आणि तुम्हाला तो अवॉर्ड, तर त्या अवॉर्डची काय स्टोरी होती, कुठे आणि काय अवॉर्ड होता तो? सो हे KW ऑक्टोबर फेस्टचं अवॉर्ड होतं, वुमन ऑफ द इयर. आणि KW ऑक्टोबर फेस्ट एक लोकल किचनर वॉटरलूमध्ये संस्था आहे. आणि लास्ट आय गेस 50+ इयर्स, 50 or 60, वन ऑफ दोज नंबर्स, ते ऑपरेशनल आहेत. आणि एव्हरी इयर ते अशा विमेन एंटरप्रेनर्सना नॉमिनेट करतात जे की त्यांच्या फील्डमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. आणि 13 कॅटेगरीज आहेत. मला हेल्थ अँड वेलनेसमध्ये मिळालं. तर आय एम फॉर्च्युनेट इनफ, गॉड हॅज बीन काइंड. आणि येस, त्यावेळेला पण मला असंच वाटलं, यार आजी असती तर यार ती खरोखर केवढी स्माईल दिली असती तिने मला. आणि त्या एका स्माईलसाठी यार आय कॅन डू एनिथिंग. सो या, आय बीन फॉर्च्युनेट इनफ. खूप भारी वाटलं बाई ऐकून. आणि आपले असे, म्हणजे आपली मराठी माणसं अशी पोचली आहेत आणि ते कम्युनिटीसाठी किंवा अशा गोष्टींसाठी स्वतःला झोकून देऊन मेहनत करून तुम्ही पोचतात. हे मिळायलाच पाहिजे होतं तुम्हाला आणि ते वेल डिझर्वड होतं. सो एक कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट की तुम्हाला तो एक हे मिळालं. खूप भारी वाटलं यार बोलून. दादूस, काय कर आता, कसं काय आपल्याला पण लवकरच, तू बोललायच होता बघ काय करायचं, काय तुला कोण नाही काय बोलायला वगैरे? नाही मला तुझ्या घरी येतो बाई चाय पियाला बघ, हे होतं. आणि मग तुम्ही बोलता की कोण नाही बोलायला. बघितला मित्र, लगेच चाय पियाचा विषय. आता मी ह्या आधी 2 वेळा बोलवलं याला, चहा पियाला आला नाही. चाय पियाला नाही बोलत भाई हा. ठीक आहे भाई, खूप मजा आली भाई. खरंय, खूप भारी वाटलं. आणि होप तुम्हाला पण मजा आली असेल. येस. आणि जर तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला डिरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स आहेत. एव्हरी लिंक इज अवेलेबल इन डिस्क्रिप्शन. तुम्ही लिंकवरती क्लिक करा. दिदीचे पण आम्ही सगळे टोटल जे काय तिने वेबसाईट्स आहेत तिचे जेवढे तिने आम्हाला लिंक्स आहेत सगळे आहेत. बिंदास अप्रोच करा. आणि जसं तिने सांगितलं की आम्हाला सांगितलं की ते आता युजली आपल्या लोकांच्या डोक्यात एक असतं माहिती आहे, आता आमच्या थ्रू आला आहे सो मी बोलतोय तुझ्याशी, तो हे आम्हाला दोघांना नाही कळणार का की तू जाऊन सांगशील आम्हाला. एक असतं माहिती आहे की आता मी येऊन तुझ्याशी बोलतोय पण मला विवेकला नाही सांगायचं. सो त्याच्याबद्दल काय असतं की असं होतं का, म्हणजे की लाईक थेरपिस्ट इन्फॉर्मेशन सेफ? ॲब्सोल्युटली. थेरपिस्ट आहेत ना, तर दे आर बाउंड बाय लॉ की ते रिव्हील नाही करू शकत तुमचं इन्फॉर्मेशन किंवा तुमच्याबद्दल काहीच. मला पण नाही. सो ती 100. आणि ॲज द ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म मी पण बांधून दिलं आहे लॉला ऑन्टॅरिओच्या आणि ऑल्सो फॉर कॅनडा, बिकॉज फेडरली इनकॉर्पोरेटेड आहे. आय एम सपोज टू प्रोटेक्ट युअर इन्फॉर्मेशन. आणि दॅट कॅन बी ॲज गुड ॲज लाईक युअर नेम, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर, इथपासून सगळं काही. सो असं कधीच होत नाही की थेरपिस्ट येऊन माझ्याशी तुमच्याबद्दल गॉसिप करतील. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. आणि त्यांनी जर का केलं ना तर दॅट इज अ रेड फ्लॅग फॉर मी. देन आय विल हॅव टू सिरियसली कन्सिडर. पैसा हो. सो तुम्हाला आता हे पण एक कन्फर्मेशन मिळालं. सो प्लीज लपवू नका, स्वतःच्या मेंटल हेल्थची खरंच काळजी घ्या.
ती आपल्याला खूप गरज आहे. आपण एकटे आहोत, आपली पूर्ण फॅमिली इंडियामध्ये. तुम्हाला आमच्याशी जरी काय बोलायचं असेल आम्ही बिंदास DM करा. तुम्हाला इथे यायचं आहे, लिंक आहे, प्लीज भरा, या. तुम्हाला जसं राहायचं आनंदी राहा, खुश राहा. आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा भाई, आणि सबस्क्राईब करा भाई आपल्या चॅनलला. व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. काय बोलायचं आता, करा भावांनो, प्लीज करा. आणि असंच शेअर करा, कारण लोक आता बघतायत व्हिडिओ. सो तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा, बस आम्ही एवढंच बोलू. पण हा आजचा एपिसोड होता. कसा वाटला लवकर कळवा. आणि हे आहे आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.